संभाजीनगर की दारा शोकोहबाद याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय। नौशाद उस्मान यांनी थेटपणे विरोध केलेला आहे दारा शोको यांचं नाव औरंगाबादला देण्यासंदर्भात। आणि औरंगजेबाचं नाव जरी असलं तरी संभाजीनगरही या शहराला नाव देता येणार नाही असं त्यांचं मत आहे। सदानंद मोरे आपल्याबरोबर होते। आता आपण थेट जाऊया संजय उन्हाळे यांच्याकडे, ज्येष्ठ पत्रकार मराठवाड्यातले। उन्हाळे सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। उन्हाळे सर, औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी 1988 ला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला आणि तेव्हापासून ही सातत्यानं मागणी होत आलेली आहे। मुख्यतः औरंगाबादकरांचा किंवा मराठवाड्यातल्या जनतेचा या पूर्ण प्रक्रियेकडे किंवा या नामांतराकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय? हॅलो, या ठिकाणी परस्पर ज्या ठिकाणी नाव ठरवण्यात आले मराठवाड्याचं, मराठवाड्यामधल्या औरंगाबादचं, या ठिकाणी दारा शुकोचं नाव हे काही फार लोकांना पसंत पडलं किंवा एकदम असं झालं अशातला भाग नाही। मुळामध्ये असं आहे की मराठवाड्यातलं सगळं राजकारण करत त्यांना लोकांना नादी लावायचं, त्यांनी एकमेकात भांडत राहायचं आणि त्याच्यावर म्हणजे शेळी जाते दिवानिशाणी खाणार म्हणतो वातट अशी परिस्थिती आहे। नामांतरामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी दिलं पाहिजे, ते नामविस्तार झाला पाहिजे, यासाठी मराठवाडा विभागामध्ये 17 वर्ष मोठं आंदोलन झालं। त्याचप्रमाणे 8 मे 1988 ला बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर हे नाव या ठिकाणी, जेव्हा महानगरपालिकेचा विजय झाला, ज्यावेळेस 28 नगरसेवक निवडून आले महापालिकेमध्ये, त्यावेळेस दणदणीतपणे जाहीर केलं। हे सगळं जाहीर करण्यामागे एक वेगळी पार्श्वभूमी होती। म्हणजे ही पार्श्वभूमी ज्यांना माहिती आहे त्यांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दारा शुको यांचं नाव याला विरोध नाही, पण ते त्यावेळेस सुचवायला पाहिजे होतं। ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी जे जाहीर केलं त्यावेळेस त्याच्या मागची वेगळी उन्हाळ्यांशी संपर्क तुटतोय आपला काही तांत्रिक कारणामुळे। आपण प्रसन्न जोशी यांच्याकडे जाऊयात। प्रसन्न, मुख्यतः मराठवाड्यातल्या जनतेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सातत्यानं मग मराठवाडा मुक्ती आंदोलन असो, त्यानंतर अगदी नामांतराची चळवळ असो, किंवा आत्ता पुन्हा औरंगाबादचं नाव बदलण्याचा हा पूर्णचा पूर्ण अट्टहास असो, मुख्यतः कशा स्वरूपामध्ये बघितलं जातं या पूर्ण नामांतराच्या चळवळीकडे किंवा मागणीकडे? निलेश, फार गंमत आहे बघ, औरंगाबाद का किंवा मराठवाडा काय हा जणू नामांतराची प्रयोगशाळा बनलेली आहे। पण या सगळ्या गदारोळामध्ये मराठवाड्याची मराठवाडा म्हणून एक अस्मिता आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। मी इकडे उदाहरण देऊ इच्छितो। मराठवाड्याच्या वेळी नामांतराचा मुद्दा चालला होता, बामू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी तेव्हाची मराठवाडा विद्यापीठ, त्यावेळी सुद्धा असे अनेक जण होते आणि जे पुरोगामी चळवळीतून आलेले होते, जे म्हणत होते की तुमची हे सगळे प्रयोग तुम्ही तुमच्याकडे करा, मराठवाड्याची मराठवाडा म्हणून अस्मिता आहे। फॉर दॅट मॅटर मला आता हा मुद्दा तुझ्या बोलण्यानंतर सुचला की खरं तर मराठवाड्यावरती त्या अर्थानं मुस्लिम शासक जर का म्हणाल तर तो औरंगजेब पण नव्हता, कारण औरंगजेब मुळात दक्षिणेत उतरला तो संभाजी महाराज आणि त्या अर्थानं मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी, ज्याच्यात तो यशस्वी झाला नाही आणि आजाराने औरंगाबादला तो गेला। वस्तुतः मराठवाड्यावरती निजामशाही ही तिकडे स्थायिक असलेली राज्य असणारी शाही होती। मग खरं तर मी नंतर हा प्रश्न यांच्यासाठी राखीव ठेवतो की मग निजामाबाद का नाही ठेवायचं नाव औरंगाबादचं, खरं तर, पण तो वेगळा मुद्दा झाला। तुझ्या मुद्द्याकडे परत यायचं झालं, हा कोण होता? एक मिनिट, मुद्दा त्याच्यामध्ये हा असतो, औरंगाबादकर असतील नाही तर मराठवाड्याचे लोक असतील, ते म्हणतात तुम्ही सगळं आमचं सँडविच का करता? कोणीतरी म्हणजे कदाचित याला तर असा पण कंगोरा येईल की सदानंद मोरे पुण्याचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे, ते तिकडून एक काडी टाकणार की याचं नाव दारा शुकोबाद करा। आम्हाला कोणी विचारणार आहे की नाही की आम्हाला काय पाहिजे? मुंबईवरनं बाळासाहेब ठाकरे येणार म्हणाल संभाजीनगर करा, आम्हाला कोणी विचारणार आहे की नाही आम्हाला काय नाव पाहिजे? त्यामुळे हा अस्मितेचा प्रश्न आहे। आणि याला जोडलेला एक मुद्दा जो अगदी पहिल्यापासून तू मांडलेला आहेस की मुळात याच्यामध्ये सिव्हिक इश्यू आहे औरंगाबादचे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? मराठवाड्याच्या दुष्काळाकडे कोणाचं लक्ष आहे का? अगदी मुख्यतः अस्मितेचा प्रश्न केला जातोय, मात्र ज्या अस्तित्वात असलेले प्रश्न आहेत त्याकडे कोणीही मराठवाड्याच्या या प्रश्नांकडे, त्याच्या सोडवणुकीकडे लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत नाही। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू संजय उन्हाळे सरांशी संपर्क करण्याचा। संजय उन्हाळेजी, ज्या स्वरूपामध्ये प्रसन्न जोशी यांनी मत मांडलं की मराठवाड्याच्या जनतेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे की पश्चिम महाराष्ट्रातून कोणीतरी येतं, मुंबईतून कोणीतरी येतं, नाव सुचवतं, मुळात मराठवाड्याच्या जनतेला, त्या औरंगाबादमधल्या सर्वसामान्य जनतेला काय वाटतं? तुम्ही त्या भागाचे नागरिक आहात, स्वतः ज्येष्ठ पत्रकार आहात, कशा स्वरूपाची भावना जी आहे ते पाहायला मिळते नागरिकांमध्ये? पुन्हा एकदा उन्हाळ्यांशी संपर्क तुटलेला आहे। आपण थेट जाऊया बलकवडे सरांकडे। बलकवडे सर, मुख्यतः मराठवाडा
ही प्रयोगभूमी झालेली आहे नामांतरासाठीची म्हणून. आणि पुन्हा एकदा एक नवा प्रयोग जो आहे तो औरंगाबादच्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळतो. 1988 पासून औरंगाबादचं नामांतर करण्यात यावं या दृष्टीने प्रयत्न. 1995ला युतीचं सरकार आलं, नामांतर अधिकृतपणे झालंही. आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर औरंगाबादचं नाव पुन्हा औरंगाबाद करण्यात आलं. मुख्यतः ज्या स्वरूपामध्ये राजकीय खेळी या नामांतराची खेळली जाते त्याकडे तुम्ही कसं बघता, आणि त्यातून जो इतिहास खंडित करण्याचा प्रयत्न, तो पुसून टाकण्याचा प्रयत्न, बदलण्याचा प्रयत्न केला जातो, तो कितपत योग्य आहे? हां, कुठल्याही समाजाचा किंवा राष्ट्राचा विचार करत असताना त्या राष्ट्रामध्ये जो मानवी समाजासाठी काही आदर्शवाद असावा लागतो. आणि म्हणूनच मानवतेचं कल्याणकारी ज्या काही व्यक्ती असतात, समाजात जे काही चांगलं करतात, त्यांची नावं आपण शहराला किंवा नगरांना देत असतो. ज्यावेळेस मुघलांचं राज्य होतं त्या काळात औरंगजेबाचा त्या शहराशी संबंध आला आणि त्यातून औरंगजेबाचं नाव दिलं गेलं. 1947 सालापर्यंत जवळजवळ ते नाव कायम राहिलं, कारण की इथे इंग्रजांच्या बरोबर निजामाची सत्ता होती. आणि त्यामुळे तिथं कुणाची इच्छा असो किंवा नसो, औरंगजेबाचं नाव बदलण्याचा प्रश्नच नव्हता. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातील समाजाच्या मनामध्ये की ज्या औरंगजेबाने भारतातल्या सर्व समाजावर अन्याय केला, मग तो शीख समाज असेल, हिंदू समाज असेल, जैन धर्म असेल, एवढंच नव्हे तर मुस्लिम समाजाला जो काही आदर्श असावा किंवा कुराणमध्ये जो काही आदर्शवाद असेल त्याच्या दृष्टीने देखील औरंगजेबाचं धोरण हे कुराणच्या दृष्टीने आदर्श ठरू शकत नाही. की जो प्रत्यक्ष आपल्या कुटुंबाचा शत्रू होता, आपल्या आईवडिलांचा शत्रू होता, आपल्या भावांची कत्तल करणारा होता, आपल्या मोठ्या भावजाईवर अत्याचार करणारा औरंगजेब हा कुठल्याही मानवी समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही. आणि अशा व्यक्तीचं नाव एखाद्या शहराला असणं हे खरं तर दुर्दैव आहे. आणि त्या दृष्टिकोनातून समाजाची तशी मागणी असेल साहजिक आहे. वास्को, एल्फिन्स्टन, सॅन्डर्स हे कोणाचे नाव आहेत? इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले, त्यांना नाव विरोध का नाही? वास्को द गामा, इंग्रजांना रस्ता दाखवणारा पहिला अत्याचारी वास्को, एल्फिन्स्टन नाव दिलं काय? जावं. सॅन्डर्स नौशादजी वास्को द गामाला अत्याचारी म्हणण्याऐवजी वास्को द गामाने वाटेल आणि मराठवाड्याने तो निर्णय घ्यावा नव्हे, भारतीयांनी घ्यावा. आणि त्या दृष्टिकोनातून मराठी माणसाची अस्मिता, संभाजी राजांचा देखील औरंगाबाद ह्या शहराशी संबंध होता. 1667 मध्ये ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी दिलेर खानामध्ये तह झाला आणि त्या तहांप्रमाणे संभाजी राजांना मुघलांची मनसब देण्यात आली. ही मनसब संभाजी राजांना औरंगाबाद आत्ताच्या ह्या शहरामध्ये दिलेली आहे. त्यावेळेस युवराज मुअज्जम तिथं होता आणि त्याच्याकडून ही मुघलांची मनसब संभाजी राजांना दिलेली आहे. म्हणजे संभाजी राजांचा ह्या शहराशी संबंध आलेला आहे. पुण्याशी पण आहे ना. ज्या धर्मांध अत्याचारी व्यक्तीने संभाजीराजांची हत्या केली ते संभाजीराजे महाराष्ट्राची एक अस्मिता आहे. आणि त्यामुळे संभाजीराजांचं नाव म्हणजे जी अस्मिता औरंगजेबाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने मराठी माणसाची अस्मिता नष्ट झाली नाही. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध 27 वर्ष संघर्ष केला. खरं सांगायचं तर भारतामधले सगळे मुघलांचे इतिहासकार मुघलांच्या पतनाचा सगळा दोष औरंगजेबाला देतात. मग ते बिपिनचंद्र असो, सतीशचंद्र असो, इरफाम हबी असो, रुमिला थापर असो, महाराष्ट्राचे इतिहासकार नव्हे तर यदुनाथ सरकारांसारखी व्यक्ती देखील की जे औरंगजेबाचे इतिहासकार आहेत, ते मुघल साम्राज्याचं जो काही ऱ्हास झाला की जो अकबरापासून एवढं प्रचंड मोठं मुघल साम्राज्य होतं, त्या साम्राज्याचा ऱ्हास का झाला तर त्यामध्ये औरंगजेबाचं धार्मिक धोरण आणि त्याचं आर्थिक धोरण ह्या दोन धोरणाला ते दोष देतात. आणि असा औरंगजेब कुठल्याही मानवी समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही. आणि म्हणून की ज्यांनी संभाजीराजांची हत्या केली, परंतु समाज संभाजीराजाचं उत्तरदायित्व म्हणून सामान्य माणसं पुढे आली आणि त्यांनी मुघलांचं हे अत्याचार धुडकावून लावले औरंगजेबाचं, आणि तिथून एक संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली गेली. अगदी बलकवडेजी म्हणजे तुम्हाला मान्य आहे औरंगाबादचं नाव बदलणं किंवा त्याचं नामांतर करणं हे योग्य आहे, अशीच भूमिका ही तुमच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळते. काही वावगं आहे असं मला वाटत नाही.
अगदी कोणतीही भूमिका अयोग्य आहे असं त्यांना वाटत नाही. औरंगाबादचं नाव बदलायचं असेल तर ती भूमिका योग्यच आहे असं बलकवडे म्हणतायत. आपण ही चर्चा अशाच पद्धतीनं सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा सदानंद मोरे सरांकडे जाणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा जय महाराष्ट्र.